कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे सगळं संपलं असं वाटतं, पण तिथूनच सुरुवात होते. ही कथा आहे विजयची. एक साधा मुलगा, मोठी स्वप्न घेऊन जगणारा. त्याच्या आयुष्यात संघर्ष लहानपणापासूनच होता. घरची परिस्थिती साधी, पण मन मात्र खूप मोठं. तो लोकांना हसवायचा, पण स्वतःच्या मनात अनेक प्रश्न दडवून ठेवायचा. जर तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असतील तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. विजय मोठा होत गेला आणि त्याने अभिनयात आपलं स्थान निर्माण केलं. लोक त्याला ओळखू लागले. त्याच्या नावावर टाळ्या वाजू लागल्या. पण प्रत्येक टाळीमागे त्याच्या मनात एक शांत रिकामी जागा होती. तो विचार करायचा, मी फक्त प्रसिद्धीसाठी जगतोय का? रात्री तो एकटाच बसून लोकांच्या आयुष्याबद्दल विचार करायचा. एक दिवस त्याने ठरवलं, तो फक्त अभिनेता राहणार नाही, तो लोकांसाठी काहीतरी मोठं करणार. त्याने राजकारणात प्रवेश केला आणि तिथून सुरू झाला खरा संघर्ष. लोकांनी त्याची खिल्ली उडवली, त्याच्यावर टीका केली, त्याला कमी लेखलं, पण विजय थांबला नाही. तो गावागावात गेला, लोकांच्या समस्या ऐकल्या, त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहिल्या. वेळ पुढे सरकत होती आणि त्याचा प्रवास कठीण होत होता. कधी कधी अपयश येत होतं, कधी लोक साथ सोडत होते, पण तो प्रत्येक वेळी उभा राहत होता. त्याच्या मनात एकच गोष्ट होती, लोकांचा विश्वास. निवडणुकीचा दिवस जवळ येत होता. सगळं वातावरण तणावपूर्ण होतं. तो शांत होता, कारण त्याने आपलं सर्व दिलं होतं. निकालाचा दिवस आला. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं आणि मग निकाल जाहीर झाला. विजय जिंकला होता. तो फक्त निवडणूक जिंकला नव्हता, तो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. काही वर्षातच त्याने अजून मोठं यश मिळवलं. तो झाला तामिळनाडूचा मुख्यमंत्री. आज विजयचं नाव प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. त्याचा प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न खरी असतील तर अडथळे काहीच नसतात. त्याने कधी हार मानली नाही. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच तो आज इथे आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्य कठीण आहे, तर लक्षात ठेवा, तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमचा वेळ येणार आहे. फक्त थांबू नका. जर तुम्हाला अशा कथा आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करा.